हाय नमस्कार फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रेल्वे कृती समिती मुरुड येथील रेल्वे कृती समितीचे कार्याध्यक्ष हनुमंतदास चांडक, डॉक्टर हनुमंतदास चांडक। महापुरुषांच्या त्याग आणि समर्पणातून देशाला स्वातंत्र्य मिळालं। शेवटी एवढीच अपेक्षा करतो की आमच्या न्याय मागणीकडे शासन आणि प्रशासनाने लक्ष द्यावं, अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन होईल, त्याकडे आपण लक्ष द्यावं एवढंच बोलतो। आणि आपल्या मुरुडला मी असं म्हणतो की लातूर हरंगुळून जेवढे माणसं बसतात त्याच्यापेक्षा जास्त हरंगुळ गाडीमध्ये मुरुड गाडी माणसं बसले असते। परंतु हा सर्व दोष जो आहे तो फक्त आणि फक्त DRM सोलापूर यांचा आहे। त्याच्यामुळे आता आपल्याला थांबता येत नाही, हे झोपलेले माणसं आहेत। नमस्कार, आज आपण रेल्वे थांबा संघर्ष समिती मुरुडच्या वतीनं मुरुड रेल्वे स्थानकावरती सर्व रेल्वेगाड्या थांबाव्या, त्यासोबत रेल्वे स्टेशनच्या सुधारणा करण्यात याव्या, यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी जन आंदोलन पुकारलेलं आहे। ज्या जन आंदोलनाच्या रूपाने आपल्याला सर्वात प्रथम या ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी हडपसर पुणे ते हरंगुळ रेल्वे गाडीच्या ड्रायव्हरच्या हस्ते त्या ठिकाणी आपल्याला सकाळी 10 वाजता झेंडावंदन करायचं आहे। त्या अनुषंगाने आपली जी रण आंदोलनाची नीती आहे त्यासाठी रेल्वे थांबा संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर हनुमंतदास चांडक सगळ्या घडामोडी सांगतील। नमस्कार, मुरुडचं रेल्वे स्टेशन जे आहे ते आज उद्याचं नसून 1897 मध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांनी ही रेल्वे टाकली, मिरज पासून सुरुवातीला ही रेल्वे तडोळ्यापर्यंत होते त्यांच्या राज्यापर्यंत, आणि त्यानंतर ही वाढून लातूरपर्यंत घेण्यात आली। ह्या रेल्वेमध्ये त्या काळामध्ये आपल्या मुरुडला जकात नाका होता, एक गोडाऊन होतं मोठं, ज्या ठिकाणी मुरुडला त्यावेळेसची मराठवाड्यातली फक्त एक सिमेंटची पोल फॅक्टरी होती, पोल बनवण्याची फॅक्टरी होती। तर त्या पोलसाठी लागणारं सिमेंट त्या गोडाऊन मध्ये पूर्ण वॅगनच्या वॅगन उतरायचं। त्या काळामध्ये मुरुड रेल्वे स्टेशनवरती 3 नॅरोगेजचे स्टॉप असून आपलं मुरुड रेल्वे स्थानक हे लातूर जिल्ह्यातलं सर्वाधिक रेल्वेला उत्पन्न देणारं रेल्वे स्थानक होतं। असं रेल्वे स्थानक ज्यावेळेस सुधारणा होत देशाची सुधारणा व्हायला लागली, गावाचं 50 पट 100 पट मोठं गाव झालं, सर्व इंडस्ट्री आल्या, मोठमोठे संस्था आल्या, मोठमोठे कारखाने आले, साखर कारखाने आले, एवढं सगळं आलेलं असताना रेल्वे मात्र पाठीमागे गेली। 2007-8 मध्ये आपल्या इथे ब्रॉडगेज झाली, रेल्वेचं नॅरोगेजचं रूपांतर ब्रॉडगेज मध्ये झालं, आणि आपल्या मुरुडचं रेल्वे स्टेशन पळवलं किंवा चोरीला गेलं, कळालं सुद्धा नाही लोकांना काय झालं ते। आणि लोकांना लक्षात आल्यानंतर लोकांची आंदोलन चालू झाली। 2011 मध्ये आंदोलन झालं। 2011 मध्ये आंदोलन झाल्यानंतर त्या आंदोलनाची नोंद त्यावेळेसचे डेप्युटी डायरेक्टर VD शर्मा साहेबांनी घेतली। VD शर्मा साहेबांना नोंद घेतल्यानंतर हा आंदोलन पुढे चालू राहिलं। आंदोलन 2016-17 मध्ये तीव्र झालं। 16-17 मध्ये तीव्र झाल्यानंतर त्यावेळेस पंचक्रोशीतली सर्व ग्रामपंचायत यांचे सगळ्यांचे निवेदन घेऊन, हे 50-100 ग्रामपंचायत यांचे निवेदन घेऊन त्यावेळेस आंदोलन पुन्हा नोटिफाय झालं। याची दखल घेऊन आपल्या त्यावेळेसच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची नोंद घेतली, आणि नोंद घेऊन साहेबांनी त्यावेळेस हे लेटर त्यावेळेसचे रेल्वे मंत्री जे आहेत श्री पियुष गोयल साहेब, त्यांना हे लेटर पाठवून मुरुड येथे थांबा, आपल्या मुंबई लातूर ही एक्सप्रेस गाडी आहे त्याचा थांबा देण्यासाठी विनंती केली। त्या गोष्टीला मान देऊन त्यावेळेसचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेबांनी हे लेटर लिहून तत्काळ मुरुडला थांबा देण्यात यावा अशा सूचना दिल्या। आणि सूचना दिल्यानंतर आपल्या इथं मुरुडला मुंबई लातूर गाडी थांबली, एक्सप्रेस गाडी थांबली। आणि त्याच्यानंतर करोना आला। करोना 1च वर्षात आला, आणि आल्यानंतर परत एकदा गाड्या सगळ्या बंद झाल्या, भारतभरच्या बंद झाल्या। त्याच्यामध्ये आपल्या जुन्या पॅसेंजर गाड्या सुद्धा बंद झाल्या। मग पॅसेंजर गाड्या का बंद झाल्या, ही आपली मुंबई गाडी का बंद झाली, ह्याचे ज्यावेळेस आपण विचारला, आणि हे आंदोलन इथं थांबलं नाही। गाडी बंद झाल्यानंतर गाडी परत चालू करण्यासाठी परत एकदा ग्रामपंचायत कार्यालय 2021 मध्ये परत आंदोलन झाले, परत सही मोजणी झाली, सगळ्या संस्थांचे सगळ्यांचे सह्या घेतल्या, सगळं झालं। तर असं लक्षात आलं की जे काही प्रॉब्लेम झाला, क्रिएट केला, तो हा सर्वस्वी कार्यक्रम फक्त सोलापूर DRM ऑफिस यांनी केला। कारण ज्या वेळेस रेल्वे मंत्रालय सांगतं, महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सांगतात गाडी थांबवा, म्हणजे ह्यांचं काम आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून द्यायला पाहिजे। आजच्या तारखेला आपलं रेल्वे स्थानक हे D दर्जाचं रेल्वे स्थानक आहे, ज्याच्यामध्ये नियमानं कुठली सुद्धा गाडी थांबत नाही। मागच्या लोकसभेच्या इलेक्शन नंतर फार प्रयत्नानंतर परत, म्हणजे नेते लोकांची विल आहे, परंतु खाली प्रशासनाची तयारी नाही। त्यांच्या तयारीमुळे ज्या 2 गाड्या पॅसेंजर गाड्या थांबल्या, आणि त्या आजच्या तारखेमध्ये आपल्या लातूरमध्ये परत दर महिन्याला 75,000 म्हणजे
बरा म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये परत एकदा लहान गाड्या थांबत असताना सुद्धा जास्तीत जास्त रिव्ह्यू देणारी गाडी परत झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये झालं काय मग नेमकं आपल्याला काय कुठं घोडं पेंट खायला लागलंय आणि का आपल्याला रेल्वे स्टेशन मिळत नाही आहे, काय आपल्या गाड्या थांबत नाहीत? त्याचं मूळ गमक हे आहे की DRM सोलापूर यांनी आपल्या रेल्वे स्टेशनची अवस्था एवढी बत्तर करून ठेवलेली आहे की आज आपल्या मुरुडच्या रेल्वे स्थानकाला लाईट सुद्धा आकड्या पद्धतीनं म्हणजे चोरी करून घेतल्यासारखी आहे. तिथं साधं बाथरूम सुद्धा नाही आहे स्त्रियांना. आज एवढे 75,000चे तिकीट विक्री होतात तर तिथं लेडीजला जाण्यासाठी बाथरूम सुद्धा नाही. मग हे DRM ऑफिस करतं काय, झोपतं काय? म्हणजे ह्यांनी महागडल्या 20 वर्षाच्या लढ्याकडे दुर्लक्ष केलं. ह्यांनी कुठलाही कागद काळा पांढरा केला नाही. सर्व वरून म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, रेल्वे मिनिस्ट्री, स्टेट गव्हर्नमेंट, मुख्यमंत्री या सगळ्यांची आणि लातूर पंचक्रोशीतील सर्व खासदार आमदारांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत, तिथं सर्वांची लेटर आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा ह्या ऑफिसनं काही न केल्यामुळे आज सुद्धा हे स्टेशन D दर्जाचं राहिलं आणि D दर्जाचं राहिल्यामुळे कधीही फाईल आपली GM साहेबांच्या समोर गेली की ती फाईल रिजेक्ट होते. कारण जर समजा उद्या काही ऍक्सिडेंट झाला एकदम 100 मीटरच्या ह्याच्यामध्ये मध्ये ज्याचं स्टेशन दर्जाच नाहीये त्या ठिकाणी काही ऍक्सिडेंट झाला तर त्याची जबाबदारी शेवटी GM साहेबांवर येईल. म्हणून ते त्या ठिकाणी ते रिजेक्ट होतं. आणि ह्याच्या सगळ्या गोष्टीसाठी जर काही कारणीभूत असेल तर DRM सोलापूर ह्यांनी जर आपल्या D दर्जाचं स्टेशनला वर उचलून त्याचा बी दर्जा दिला असता, स्टेशन डेव्हलप केलं असतं, मूलभूत सुविधा दिल्या असत्या तर आज आपल्या सर्व गाड्या आपल्या मुरुडच्या पोटेन्शियलमुळं चालू राहिल्या असत्या आणि आपल्याला सर्व मिळालं असतं. आपल्या मुरुडला मी असं म्हणतो की लातूर हरंगुळून जेवढे माणसं बसतात त्याच्यापेक्षा जास्त हरंगुळ गाडीमध्ये मुरुड गाडी माणसं बसले असते. परंतु हा सर्व दोष जो आहे तो फक्त आणि फक्त DRM सोलापूर यांचा आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला थांबता येत नाही. हे झोपलेले माणसं आहेत, हे AC मध्ये राहून आपल्याला त्रास देणारे माणसं आहेत. ह्या लोकांना आपल्याला जागा करायची वेळ आलेली आहे. आता जागा करण्यासाठी आपल्याला जर काही करायचं असेल तर 15 ऑगस्टला आपण आता गांधीगिरी पद्धतीने करणार. ह्या लोकांनी जर आपल्याला मान दिला नाही आपण यांच्या ड्रायव्हरला मान देऊ. ह्यांच्या ड्रायव्हरच्या हाताने आपण कमीत कमी लाखामध्ये उभारून आपल्या ध्वजाची झेंडावंदन करू आणि ध्वजाला मानवंदना देऊ. पण हा मान आपण त्या ड्रायव्हरला देऊ, DRM साहेबाला नाही देणार. आणि हा आपण गांधीवादानं आपण लढू आणि एकदा त्यांना दाखवून देऊ की मुरुडची ताकद काय आहे. आता मी आपल्या संघर्ष समितीचे अध्यक्ष मेजर टेकाळे साहेब ज्यांनी ह्या लढ्याचं नेतृत्व घेतलेलं आहे आणि त्यांनी त्रासातून हे नेतृत्व घेतलं आहे. त्यांनी मागटल्या 30 वर्षामध्ये जे त्रास सहन केला रेल्वे डेव्हलप न झाल्यामुळे तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. नमस्कार, मी विष्णू हरिदास टेकाळे, ऑर्डिनरी नाईक सुद्धा रिटायर. मी 24 वर्ष नोकरी करून रिटायर झालो आहे आणि ह्या मुरुड आसपासच्या परिसरात जवळजवळ 2,500 लोक रिटायर माजी सैनिक आहेत. त्यांचा मी अध्यक्ष पण आहे. आणि ते आम्ही जे भोगलंय की रेल्वे तिथं थांबत नसल्यामुळं आम्हाला कुरुंदवाडीहून ट्रक, बस, कसं पण जीप यावं लागायचं. सुट्टी संपल्यानंतर सुद्धा इतक्या त्रासात आम्हाला जावं लागायचं. 3-3 दिवस एक्स्ट्रा अगोदर जावं लागायचं सुट्टी संपायच्या अगोदर. तसा त्रास आता चालू सर्व्हिसमध्ये 1500 जवळजवळ सैनिक कार्यरत आहेत नवीन, तर त्यांना त्रास होत आहे. तर त्यांच्या त्रासासाठी आम्ही पुढाकार घेऊन रेल्वे थांबा करण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी मुरुड रेल्वे स्टेशन येथे ड्रायव्हरच्या हाताने झेंडावंदन करून शेवटी आताच आमच्या कृती समितीचे रेल्वे थांबा कृती समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर हनुमंतदास चांडक आणि अध्यक्ष मेजर टेकाळे साहेब यांनी जे रेल्वे संदर्भातल्या ज्या घडामोडी सांगितल्या त्या अनुषंगाने शेवटी फक्त एवढंच सांगतो की लोक कल्याणकारी शासन प्रशासनामध्ये ज्या इंग्रज सरकारच्या काळामध्ये भारतातलं सर्वाधिक जुनं स्टेशन असलेलं, सर्व सुविधायुक्त असलेलं स्टेशन, त्यानंतर कोरोनानंतर हे स्टेशन डी दर्जाचं होतं आणि सर्व रेल्वे थांबविल्या जातात. महत्वाची गोष्ट, हे मुरुड रेल्वे स्टेशन जे आहे, मुरुड गाव जे आहे, एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 आणि लातूर मुरुड टेंभुर्णी पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 आणि अंबेजोगाई मुरुड अक्कलकोट राज्यमार्ग क्रमांक 211 ह्या राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेलं स्टेशन आहे. ज्या गावची लोकसंख्या 1 लाखापेक्षा अधिक आहे आणि पंचक्रोशीतले जर गाव बघितले तर 5 ते 6 लाख लोकसंख्या असलेलं गाव असल्यानंतर या ठिकाणी फिजिबिलिटी आहे. सगळ्या गोष्टी असताना गरजेचं असताना थोडक्यात जर उदाहरण जर घ्यायचं असेल तर जी हडपसर धाराशिव रेल्वे आहे, हडपसर लातूर रेल्वे आहे, ते धाराशिव ते लातूर
ह्या गाडीसाठी लागणारा वेळ आहे फक्त 55 मिनिट, पण ते गाडी पोहोचते एक तास 35 मिनिटांमध्ये पोहोचते, 1.5 तासात पोहोचते. साधारणपणे 35 मिनिट अधिक वेळ त्या ठिकाणी घेतला जातो, पण मुरुडला हे थांबा दिला जात नाही. थोडक्यात सांगायचं तर हे आमच्या न्याय मागणी आहे. शासन प्रशासनाने इकडे लक्ष दिलं पाहिजे. इंग्रज सरकारच्या काळात चालू असलेली सर्वाधिक उत्पन्न देणारी ही रेल्वे पूर्ववत चालू ठेवण्यासाठी आम्ही जो लढा उभा करतोय, सर्वात महत्वाचा आमच्यावरती जो अन्याय झाला आणि ह्या अन्यायाचं कट कारस्थान करण्याची ज्यांनी प्रशासनानं DRM म्हणजे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आहे ह्यांच्या माध्यमामुळे आमच्यावरती अन्याय झालेला असल्यामुळं, आमच्या रेल्वेचा दर्जा, रेल्वे स्टेशनचा दर्जा घसरल्यामुळं आम्ही परत हे जनाक्रोश ह्या आमचा आहे, पब्लिकचा जनाक्रोश आहे, त्या अनुषंगानं शेवटी ह्या आंदोलनामध्ये मुरुड आणि पंचक्रोशीतील लातूर, औसा, धाराशिव, कळंब आणि अंबाजोगाई साधारण 50 ते 60 किलोमीटर अंतरातील साधारण किमान 5 लाख लोक त्या दिवशी रेल्वे स्टेशनवरती झेंडावण्यासाठी येतील. थोडक्यात आपल्या माध्यमातून मी शासन आणि प्रशासनाचं एकच लक्ष वेधू इच्छितो की जनतेच्या कल्याणासाठी असलेलं सरकार, शासन आणि प्रशासन गतिमान पाहिजे, पण डॉक्टर साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं प्रशासनानं काहीही केलेलं नाही. त्यामुळं प्रशासन या कट कारस्थानामध्ये सहभागी आमचा तो आरोप आहे. आणि म्हणून शेवटी एवढंच आपल्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला एक विनंती करतो की तातडीनं हा जन आंदोलनाकडे दखल घेऊन ह्या न्याय मागणीकडे लक्ष द्यावं. अन्यथा संपूर्ण देशभरातला मीडिया रेल्वे स्टेशनवरती 15 ऑगस्ट दिवशी रेल्वे स्टेशनवरती राहतील आणि मोठ्या प्रमाणात ते जन आंदोलन केलं जातील. 5 लाख क्रांतिकारक रेल्वे स्टेशनवरती उद्या 15 ऑगस्ट 2025 रोजी 5 लाख क्रांतिकारक जमा होतील. आणि आमची जी लढाई आहे, चलो आजादी की ओर, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. आम्ही तिरंगा वर्षभर लावू. तुम्ही जे 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तिरंगा घर घर तिरंगाची मोहीम राबवलेली आहे, आम्ही वर्षभर झेंडा लावायला तयार आहोत. आमचा झेंड्याचा आम्हाला अभिमान आहे, स्वार्थ अभिमान आहे. पण ज्या महापुरुषांच्या